आई होता ना आई होता एकदम झालेगा चलो अगर आप मेरे गाँव देखना चाहते हैं अगर मेरे गाँव का घर तो इस वीडियो को सब्सक्राइब करो वीडियो अपलोड सेकंड तो बैठना मिलेगा ये भी नहीं पण चायनीज करायचं नाही होत झोप नाही लागलं चायनीज खाल्ल्यावर तुला डोसा किती डोसा चालेल ना डोसा तुम्ही सांगितलं मग तुम्हाला सोडतो घरी मी येतो लगेच या लोकांना चालतो येते तुला पार्सल घेऊन ये आईला सोडा जातो आता मंडळाला पाया पडा नंतर निघा पाया पडा ते थांबणार 4 वाजता नाही ना माझ्या मम्मी मला इच्छा ना पाया पडून निघायचं ना तुला कसं वाटतंय ते बघ मला निघायचं वाटतं तू तर मागाशीच बोलत होता की आपण निघूया ट्रीटमेंट दिल्या थांबूया नको आलाय तर पाया पडले मी मैं चला कारण पाया पड ये बस आगे खड़ी
देतो. लाईट बंद कर ना. लाईट लागलं तर मी बाहेर येतो ना. ते निघत नाही. थोडा तुम्ही काय खाल्लं नाही ना. इथे का रेडी आपण नहीं पड़ेगा. रे बाला नंतर मग जेवण जायचं मम्मा डोसा दे ना. मम्मा एक डोसा मागे दे. थांब रे. आगे बेटा पकान डोसा बहुत मस्त है. ह्याच्यातच ठेवला आहे त्याच्यावर काय वस्तू नारळ कुठे खायला आणलेत ना त्याच्या दुकानात तीन घ्यायचे होते तुझे डाळ बघितलं दोन चालेल तिला दोन पीस द्या तिला हाय धल बोलतो पेपर दे दे पेपर एकच आहे. हा तो पाहिजे करू तारे नाव काय नाव नाही माहिती त्याला मी चालू करून बोलतो ऑटोमॅटिक आहे आणि काम असेल ना डायरेक्ट डोळ्यावर जातात ठीक आहे आणि या व्हाईट एलईडीमुळे ना माझे डोळे बंद होतात ना झोप लागते. मी पोलीस स्टेशनमध्ये माफी मागितली स्टेटमेंटमध्ये 1 वाजता समजेल
मी माफी मागते, ह्याला असं नाही बोलत की तिने माफी मागितली. आरोप पाठी घेते, ह्याला पण माफीच बोलतात. त्याला कसं असं झालं तर की मी 490 टाकते मग हे नरमले करून सांगतात ते सांगतील रे तुला वाटतात की ते गप थोडी करतात तेच नक्की करू दे चर्चा. बघ हे आहे ना माझं आहे ना 2 महिने 3 महिने नंतरला काय नाही सगळं विसरून जातात. मगाशी बद्दल कोण जास्त तुझ्याबद्दल काय म्हणतात ठेवत
काय ठेवायची फी 25,000 रुपये. माझा ट्रॅव्हलिंगचा खर्च वेगळा, माझा राहायचा खर्च वेगळा, माझा खाण्याचा खर्च वेगळा आणि मेट्रो करायचा 50,000 रुपये. ते सांगतो मम्मी. का? सिल्वर फॉईल. तो अनिल कुठेच ना, त्याच्या बायकोसोबत डिवोर्स होतो ना आणि बायकोने वाटतं 498 पण टाकलं त्याच्या. तो मला सांगतो क्वेश्चन करायला गेलं का? हां, हायकोर्टमध्ये क्वेश्चन करायला लागते ना. अरे दोघांच्या संगणमतीने आता तुझा कसा मेट्रो आपण पोलीस स्टेशनमध्ये सेटल केला, त्याला स्पष्ट बोलतात स्पष्ट. जर तुझ्या म्हणजे त्याच्या अगेन्स्टमध्ये आता FIR असेल ना किंवा त्याच्या कोणाच्या पण अगेन्स्टमध्ये FIR असेल तर मॅटर स्पष्ट हायकोर्टमध्ये जायला लागतं आपल्याला. आणि हायकोर्टमध्ये जायची ती फीजच 2 का 2.5 लाख रुपये असते फक्त वकिलाची. तो बोलला की एवढी फी असते. बोला आम्ही एवढीच घेतो. तर बोलतो माणगावमध्ये यायची किती? मी बोलतो माणगावमध्ये यायची माझी 25,000 रुपये. मग त्याच्यात माझं ट्रॅव्हलिंगचा एक्सपेन्सेस वेगळा, मला 4 व्हीलर पाहिजे यायला जायला. दुसरी गोष्ट म्हणजे मला हॉटेल स्टे पाहिजे आणि खाण्यापिण्याचा खर्च वेगळा आणि मॅटर अटेंड करायचे 50,000 रुपये महिन्याचे. मग ते बोललं की ठीक आहे सांगतो. मग त्याने माझा नंबर घेतला. त्यांना मला ते मला बोलले चहा प्यायला ये म्हणून. मी बोललो ठीक आहे चला येतो. मी गेलो, मी माझ्या पैसे दिले, रेड मी आलो. मी बोललो माझे एवढे रिलेटिव्ह आहेत मसे आणि श्रीवर्धनमध्ये, मी त्यांच्या घरी जातले. तुम्ही कोण आहेत? मुंबईला यायला 10-12 कोणाला काय बोलू नका की आता डिवोर्स होईपर्यंत. परत मिळालं चांगलं आहे रे. मी नाही तर तुझे डोके माहिती ईश्वर तू पण या टॉपिक काढू नको कोणासोबत. अरे त्यांनी काढतील तर ते रेकॉर्ड करून ठेवा. आपण आपल्या इकडनं कोणती चूक व्हायला नको. तुला काय बोलतोय की आपण तोंडात साखर ठेवून बसायचं असतं डिवोर्स होईपर्यंत. ते आपली किती पण बदनामी करू दे, आपण फक्त प्रूफ गोळा करायचे. त्यांनी एक काठी मारली तर आपण ती एक काठी आपल्याला जी मारायची आहे ती आपण जमा करून ठेवून द्यायची, पण ती टायमर नाही मारायची. कारण कसं आहे माहिती आहे, आता त्यांनी अरे केला आणि तू अरेला वा केलंस ना, तर ते शेवटी कसं माहिती आहे काय, मुलीची चूक कोण बघत नाही पोलीस स्टेशनमध्ये. ते बोलला की तुम्हाला मुलीची चूक दाखवायची ना, जेव्हा कोर्टात केस उभी राहील एव्हिडन्सच्या स्टेजला तेव्हा तुम्ही दाखवा. तेव्हा 5-6 वर्ष निघून जातील. आपल्याला काय आपलं आयुष्य नीट जगायचं आहे ना, त्याच्यामुळे शांत बसलं थोडं. 2 पावलं मागे घ्यायचं आणि एकदाच उडी टाकायची त्यांच्यावर.
आता आम्ही कुठे फसवो? आता विलासला पोहोचलो. व्यास. ओके. हा माझा पहिला फोन आहे. पहिला आधीपर्यंत टाकतो. त्याच्यात तो घेऊन त्याच्यानंतर 3-4 फोन चेंज झाले माझे. थोडा काळाला आपल्याकडे किती? आपण म्हणायचं. ह्याला म्हणतात सोने पाहत. मागच्याचं झालं काय काम? डोसा खाऊन आलं ना त्याच्यात खाऊ. हा डोसा खाऊ. अरे मग उद्या ना घरी पोहोचलो. दिसतच नाही लाईटच्या बिना. एक तर आमचा अंदाज झालाय. काय लाईट बंद. हे अगदी नाही आलं. लाईट बंद का? लाईट होतं मच्छर येतात. तुला ना कशी गावाला लाईट. अगं मग येतं तर मला इझी पडेल. पागल रात्र काढून नाही. येतात ना आमच्याकडे तो बघ समुद्र. चल मी याचे स्टेटस ठेवू शकत नाही पण मी याचे स्टेटस ठेवू शकतो ना. हे ज्याचे एअरपोर्टचं की हे होतात बघ ना आता कोणाला मारून टाकतात ड्रम बिम टाकतात
नको टाकायचं. टाकायचं थोडा त्याचं आता असं मन करताना काय सुपारी आता समोर येईल ना उद्या त्याला दत्ताची पहिला द्यायचं. तुझ्या मनाला वाटतं ते कर बस. मला काय मी परत टीवर जाते मस्त मला समजेल की रात्रीपर्यंत थांबेल तोपर्यंत बीजी बीच फिरून गेली. मम्मी तर बघ मामाच्या घर काय नाशिक भेटेल आता. आला समोर तर हाक मारायचं बाकी साईडला जाऊ दे तरी. एक वेळ त्याला आपण त्याला दाखवलं. मला कधी बोलला नाही आजकाल पोहोचतो आता. हा? दहा पर्यंत. कळलं? विनोद ते लोक विनोदला भांडायला मारायला आले ना पण विनोद बोलला नाही वरती गेले त्याची आई समोरची बोलली तेव्हा माहिती पडली तर त्याच्या घरात ऐकून नाही बोलली नाही तो बोलली. आता चालू बरं मी काही न देता न घेता सेटलमेंट करत होतो तुम्ही लोक ऐकले नको पाहिजे बोलाय नको. फोन करायचं असलं तर इथंच करून घ्या पुढं फोन नाही लागणार. ठीक आहे तिचा भाव आहे ना सेटलमेंट द्यायला तयार नाही. तिचा भाव ना हा तिच्या भावाला मी शांतच केलंय. नाही पण तुझा भाव सेटलमेंटला तयार नाही तर मग तू जा पुढं जा पुढं. जा पुढं काय जा पुढं मग मला काय मी त्यांना सरळ बोललो तू काय तुमचं वय 35 आहे तुला 8 वर्ष केस लढवली तरी तू लढायला तयार आहे. तुमच्या पोरीचं काय तुमचं वय पोरीचं वय 26 आहे तिने 38व्या वर्षी लग्न केलं तर तुला मुलबाळ होणार आहे का डायरेक्ट हेच बोललो. आपण जाऊ पुढं जाऊ सावकार शिकवत होते मध्ये रे बोललं तर ते बघते तेव्हा आता मग आम्ही पण लढीत मैदान पुढे आतमध्ये पोलिस आम्हाला म्हणतो जखमाला तिकडे सेऱ्या मारत होता बघ हा बाहेर होता का तेव्हा कोण हां हां तू बाहेर होता तेव्हा आणि पोलिस बोलत होता ना मी बोलले मी आता त्या पोलिस सिनियरच्या कॅबिन मध्ये आपल्याला बसवलेलं माहितीये हा. तेव्हा तिचा बाप कसा आवाज चढवत होता तिच्या बापाला कसा मी शांत केला आवाज चढवून. तिचा बाप बोलवतो ना एवढंच पाहिजे मी बोलतो तुम्ही त्याला शांत बसा तुला काही समजतं काय त्यातलं हेच पाहिजे आणि तेच पाहिजे बोलतोय. दरवेळेला काय तुम्ही सांगणार तेच होणार का. सगळंच पाहिजे आम्हाला. मी त्यांना बोलतोय ना स्त्रीधन पाहिजे ते स्त्रीधन देणार ना कायदेशीर तुम्हाला ते द्यायचंच आहे. सावधान मम्मी तू सावधानच्या बोर्ड काय आहे तिथं 120. मला एक कळत नाही पण तू या मुलीशी लग्न करताना बघितलं काय वडिलांना बापाने काय बघितलं का नाही अरे आता तर किती बेटर जुना फोटो बघितला तू बोलशील हा उंदीर कुठं आणलेला
जरा मुंबईची हवा खाऊ. हा मुंबईची हवा खाऊ जरा सुधार अगोदर कसं कसं केलं जाऊ. त्याचं नाव काय गावाचं? हा आधी झाला तो टाकल्याचा गाव तो दुसरा पत्राचा आता गाव जाई करायला मंगळवाडीचा बापू काय असं म्हणजे ताई कधी कधी ना आपला आवाज वाढवला ना आपल्याला जे साध्य करतो ते साध्य होत नाही. आपल्याला जे कमी आवाजात तरी नव्हतं घेऊन ते साध्य करणं साध्य होऊन जातं ते पटकन. मी कंप्लीट केलं त्याच्यात मी माझ्या आणि माझ्या नवऱ्याला टाकला नाही सांगितलं व्यवस्थित घ्यायचा, त्याच्यावर काय करायचं ते करा त्याच्यावर विचारामध्ये घरात पण नाही जात तरी अशी सांगितली देते त्याच्यावर 10 केस पाहिजे जरा काय फरक नाही. या दिसतच नाही नाही डॉक्टर? मम्मी दिसतच नाही काय तुला काय बघायचं आहे? भेटला तुझा फोटो आहे तिचा भाऊ आणि ती आहे चालू ते बघ. नंतर बघू ना आपण परत येऊन लिवायला बघते तुझा भाऊच नसलेला का लिवायला अशी गाडी छान असते काहीतरी कर खोटा तो बरा बोला ते थोडी लिवलं राम आहे अर्ध्या के 12 बजे तक मैं सिर्फ इसका म्हणजे फोटोमध्ये दिसते तसं तसं पाहिजे आपल्याला आधीच सांगतो. नाही तो आहे तसाच सेम त्याच्यात ते बघूया कसं काय करायचं. आपल्याला आता किती वेळ आहे? आता 5 मिनिटात तुला कॉल करतील. शूट हो रहा मी सरळ सांगणार डॉक्टरचा वकील रोशन आहे आंबे चेक करा. तर तुम्ही काहीतरी वेगळा प्रकार दिसतो तर ती दीपाली काहीतरी वेगळी बोलायची त्यापेक्षा बाबा तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या. तुला काल काय मगाशी काय बोललो माझ्या हातात इंडिव्हिज्युअली केस येते ना तेव्हा मी इंडिव्हिज्युअली हँडल करतो किंवा माझ्यासोबत जे 5-6 जण काम करतात किंवा माझी पार्टनर काम करते ती ते इन्वॉल्ड असतं बाकी मी कोणालाच इन्वॉल्ड नाही करत त्या मॅटरमध्ये. गेला तर फक्त रोशनला करतो बाकी कोणालाच नाही दीपाली नाही ना कोणालाच नाही. त्यापेक्षा 10 जणांची 10 विचारित तर कशी मॅटर झालं काय बरोबर आहे की नाही? अच्छा ते बरं आहे. इकडे प्राईस काय झालं रे तुमचा? आता वाढलं माझ्या लग्न टायमापर्यंत 60,000 रुपये झालं होतं. हा. हा गुंठा 60,000 60,000 रुपये सव्वा लागला. आता 2-3 लाख रुपये झाले. आप लोग के साथ कोई के बात करना अगोदर आले तेव्हा काय नव्हतं. काय पडतं तुला जर साधारण तरी तुझं काम असेल ना पटकन खराब होतं. त्याला मेंटेनन्स खूप आहे कारण खारं आहे ना खारं तुझ्या लाकडाला लागतं किंवा तुझ्या लोखंडाच्या वस्तू असतात त्याला लागतं. मम्मी आम्ही आमच्या गावी पोहोचू आलं घर आता गावी काय गोष्ट होती. तुला सोडून जाणार आहे आता इथे आम्ही. मुंबईला राहणार म्हणजे चप्पल घालूनच राहा समजलं का हा
घराच्या आतमध्ये पण घराच्या आतमध्ये नाही, बाहेर सांगते. आता रात्र झाले ना, हा गरमी टाइम आहे, चप्पल जा. गरमीचा टाइम आहे तर चप्पल घालून कसं येऊन गेले ना काल गावात. मी बायको बोला गावात येऊन गेले होते. तेव्हा ते गावाला सहकार्य लिहून दिलं ना तिने. इथे येऊन आयडिया घेऊन गेली. मला देत ना चप्पल दे माझी. काम जरा उतरून दे. किशोर मला शंकराच्या देवळात पण जायचं होतं. शंकर देवळाची चावी घ्यायला गावात जायला लागेल. बाय. असं सीधा कर.